आपण वचनामध्ये पुढे जात असताना आपल्याला आ, सर्वांना कल्पना आहे की ही सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये आपले पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या सर्वांची सहभागिता होती. आणि आ, या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला त्रिएक परमेश्वराबद्दल बरंचसं ऐकतो, पण जोपर्यंत आम्ही स्वर्गात जात नाही किंवा प्रभू आपल्याला भेटत नाही त्याच्याबद्दल पूर्ण आ, त्यांची भागिता कशी आहे, त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिन्ही गोष्टी आपण व्यवस्थित प्रकारे समजू शकतो. आ, तर सध्या आपण असं बघतो की प्रभू येशू ख्रिस्त आ, जेव्हा योहानाचा जो शुभवर्तमान आहे त्याच्या 14व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, 16व्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की है ना, मी जेव्हा वरती जातो तो तुम्हाला मी कळवरी म्हणून सत्याचा आत्मा पाठवेल. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावर आपलं सर्व कार्य त्यांनी इथे केलं आणि त्याचं बलिदानाचं कार्य आपण बघितलं. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, या पृथ्वीतलावर काही दिवस राहिला आणि त्यानंतर आपण बघतो जेव्हा तो जात होता तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितलं की मी तुम्हाला पवित्र आत्मा आ, आ, देत आहे, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रियानो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही या पृथ्वीतलावर जगत असताना प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्याला इथं असं एकटं ठेवलेलं नाही आहे. त्याने आम्हाला एक सत्याचा आत्मा म्हणजे कैवारी आत्मा म्हणजे आम्हाला कैवारी म्हणजे आम्हाला एक पवित्र आत्मा दिलेला आहे. जो आम्हाला प्रभू येत नाही तोपर्यंत किंवा आम्ही जोपर्यंत स्वर्गात जात नाही तोपर्यंत तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. तो पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती आपल्यामध्ये आहे. आणि बऱ्याच वेळेस अं, तो एक व्यक्ती असल्यामुळे कदाचित आम्ही त्याच्या विरुद्ध अं, अं, पाप पण करू शकतो. आणि या पवित्र आत्म्याची जी सहभागिता आपल्याला दिलेली आहे, अं, ह्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपली संगतीने आपण आपलं जीवन पुढे न्यायचं असं आहे, असं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला अं, त्याच्या बरोबर जोडलेला आहे. तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतो की आपल्याला माहिती आहे हा जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, हा प्रत्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये असं कार्य करत असतो. तो सगळी परिस्थिती निर्माण करत असतो, तयार करत असतो. आता आपण इथे एकत्र जमलेलो आहे आणि अशा प्रकारे या मीटिंग मध्ये बसलेलो आहे. याची सगळी जी तयारी आहे आमच्या अंतःकरणामध्ये, जे उत्साह त्यांनी दिलेला आहे तो पवित्र आत्म्याने दिलेला आहे. आम्ही इथे येऊन बसलो आहे आणि आम्ही इथं आनंदाने आता गाणं आपण ऐकलेलं आहे. या गाणं ऐकण्यासाठी हे मन जे आहे, ही तयारी हे आपल्याला पवित्र आत्म्याने केलेले. प्रियानो, एक लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तो जे वचन प्रभूकडून घेऊन तो आपल्याला देतो, हे पवित्र आत्म्याचं कार्य असतं. कदाचित आपण रस्त्याने जात असताना पण आपण कधी कधी प्रभूची गाणे गुणगुणत असतो. त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते पवित्र आत्माच प्रियानं तयार करत असतो. आम्हाला प्रभूकडे जर रडायचं असेल तर प्रियानं एक लक्षात ठेवलं पाहिजे, त्याची पण बॅकग्राऊंड, त्याची जी तयारी जो आहे तो पवित्र आत्मा करत असतो. आणि तो जे काही करतो ते पवित्र आत्मा आपल्या जीवनात करत असतो. आणि त्याच्यामुळे आपण जे काही वचन प्रभूकडनं ऐकतो आणि आपल्याला समजा प्रार्थना करायची असेल, कळकळीची प्रार्थना करायची असेल, तो सगळा कार्य पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात तयार करतो आणि म्हणून आपण ढसाढसा रडतो आणि प्रभूजवळ येतो. किंवा जेव्हा आपण बघतो की नवीन एखादा व्यक्ती प्रभूमध्ये त्याला यायचं असतं, तेव्हा तो पवित्र आत्माच त्याच्या अंतःकरणामध्ये त्यावेळेस कार्य करतो आणि मग तो व्यक्ती आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करतो. आणि हे लक्षात आलं पाहिजे की पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये किती मोठं कार्य करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हा पवित्र आत्मा दिलेला आहे, आपला पार्टनर दिलेला आहे, आपल्याला सोबती दिलेला आहे, जेणेकरून आपण त्याचं ऐकून त्याची वाटचाल करायची. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की अशा प्रकारे या पवित्र आत्म्याला आपण काही वेळास लांब ठेवायचा प्रयत्न म्हणजे आपण त्याच्यामध्ये कळत नकळत आपण त्या पवित्र आत्म्याला
च्या विरुद्ध पाप करतो, च्या विरुद्ध पाप करतो. प्रियानो, एक गोष्ट लक्षात असली पाहिजे आपल्या, की प्रभू येशू ख्रिस्ताने एक ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. मत्तईच्या सुसमाचारामध्ये, शुभवर्तमानामध्ये, त्याच्या 12वा अध्यायामध्ये आणि 31 आणि 32 वचन मध्ये तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलं सांगितलेलं आहे. तिथं असं लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. म्हणजे फार सिरियस अशी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतोय, की मला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याच्या विरुद्ध तुम्ही कुठलं दुर्भाषण करू नका. एक वेळेस आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त मत्तईच्या शुभवर्तनामध्ये 3रा अध्यायामध्ये 22 वचनामध्ये आपण बघतो, ते 30 वचनामध्ये पर्यंत प्रभू येशू ख्रिस्त माणसांच्या अंगातून जेव्हा भूते काढत होता, तेव्हा ह्या काही लोकांनी सांगितलं की तो ना अं, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, सैतानाच्या शक्तीने अशा प्रकारे हे भूते काढत आहेत. आपण बघतो की जेव्हा पवित्र आत्म्याला अशा प्रकारे त्याच्या विरुद्ध दुर्भाषण केलं जातं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला हे बिलकुल आवडत नाही. तो म्हणतो की सगळ्यांची क्षमा केली जाईल, पण अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या विरुद्ध क्षमा केली जाणार नाही. म्हणून प्रियानो, बऱ्याच वेळा नकळत आम्ही अशा प्रकारे या पवित्र आत्म्याला अशा प्रकारे दुर्भाषण करण्यापासून अं, सांभाळलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे आम्ही या पवित्र आत्म्याला लांब करू शकतो. प्रियानो, हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आज आम्ही इथं बसलो आहे, आम्ही एक वचन ऐकत आहे. ह्याचं जे उत्तेजन, हे सर्व काय आपण बघतो की पवित्र आत्मा आपल्याला तयार करत आहे आणि हे आपल्याला पुढे नेत आहे. आपल्या दिवसभराच्या सर्व घडामोडीमध्ये तो आम्हाला पुढे नेत आहे. आम्हाला तो ना प्रत्येक वेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेच्या योजनेच्या द्वारे पूर्ण करण्यासाठी तयार करत आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही आम्ही अशा गोष्टी आहेत, तर त्या अशा गोष्टी काय आपण बघूया, ज्याने आपण काय करू शकतो की आपण ह्या गोष्टीला पवित्र आत्म्याला लांब करू शकतो. एक पहिली गोष्ट आपण बघू शकतो, ती म्हणजे इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 29 वचनामध्ये. तर तिथे असं लिहिलेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे, ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो अति किती दंडास पात्र ठरेल. त्यानं पहिली गोष्ट म्हणजे, काही वेळेस आपला अभिमान, अहंकार पण आपल्याला अशा प्रकारे पवित्र आत्म्याला पासून लांब ठेवण्यास प्रवृत्त करू शकतो. हा जो पवित्र आत्मा जो आहे, त्याला आपला अभिमान है ना लांब करू शकतो, है ना, लांब करू शकतो. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे काही गोष्टीमध्ये, की आम्ही कशा प्रकारे जो आम्हाला पवित्र आत्मा मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. हे बघा, एक उदाहरण मी सांगू शकतो की जर आपल्या अ, जीवनाच्या काही गोष्टीमध्ये उदाहरण आपण जर बघायला गेलो, कुठलं जर पर्यटन स्थळ बघायला गेलो, त्या पर्यटन स्थळामध्ये एखादा कुठला किल्ला जर आपण बघायला गेलो आणि त्या किल्ल्यामध्ये आपल्याला काही माहित नसतं त्या किल्ल्याच्या बाबतीत किंवा त्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये, तर तिथे एक गाईड म्हणून एक व्यक्ती असतो, जो त्याला त्या तिथल्या गोष्टी माहित असतात. तर तो गाईड आपल्याला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो की इथे अशा या सुमारे या काळामध्ये इथे असा राजा होऊन गेला, या काही इथे दरवाजे आहेत, या दरवाज्यांचा उपयोग काय आहे आणि इथे वाट कशी असते, आणि अशाच्या गहन गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात, तो गाईड जो मार्गदर्शक असतो, तो मार्गदर्शक सांगायचा प्रयत्न करत असतो. जर आपण म्हटलं की अरे, ह्या गोष्टी हा काय सांगतो, याला काय समजतं, है ना, याच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे, आणि जर त्या गाईडला आपण नकार देतो, तर आपल्याला तिथली गोष्ट काहीच माहित नसते. पण प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तसाच प्रकारचा जो मार्गदर्शक आहे, तो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. तो वर्तमान आणि भविष्याच्या सर्व गोष्टी आपल्याला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. आणि आपण जर असं म्हणतो की अरे, आपल्याला हे सगळ्या गोष्टी काय सांगतो, ह्या गोष्टी सगळ्या मला माहित आहे, काय करायचं काय नाही करायचं हे सगळं मला माहित आहे, मला काय याची गरज नाही. तर अशा प्रकारचा अभिमान जेव्हा आपल्यामध्ये येतो, तेव्हा आपण
पवित्र आत्म्याला काय करतो, अशा प्रकारे एका पापामध्ये आपण पडतो आणि पवित्र आत्म्याला आपल्यापासून दूर करतो. ज्याने की प्रभू येशू ख्रिस्ताला पण आपण बघतो की त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सर्व काय केलं, क्षमा केले जाईल, पण पवित्र आत्म्याच्या अशा या गोष्टीला मी क्षमा करणार नाही. तर एक खूप मोठं पाप आपल्या जीवनामध्ये आपण बघतो घडून येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं बघतो की यशायाचं पुस्तक याचा जेव्हा 63वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10वं वचन मध्ये आपण जेव्हा येतो, तेव्हा त्या वचनामध्ये आपण असं वाचतो, तिथं असं लिहिलेलं आहे की अं, त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला. त्याची प्रत्यक्षता दर्शविणाऱ्या देवदूताने त्यांचे तारण केले. त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यास उद्धारिले. पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालन पालन केले. तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले. तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला. तो स्वतःशी त्यास लढला. तिथं असं लिहिलेलं आहे की एवढं सगळं त्यांनी केलं, प्रीतीने करुणेने त्यांना उद्धार दिला, त्यांचे सर्व दिवस त्यांचे लालन पालन केले आणि पुढे असं लिहिलेलं आहे की त्यांनी बंड केले व त्याचा पवित्र आत्मा त्यास खिन्न केला. दुसरी गोष्ट आम्ही असं बघू शकतो की ह्या ह्या याच्यामध्ये आपण ज्या इस्रायल लोकांबद्दल लिहिलेलं आहे, तिथं आपण बघतो की त्या लोकांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची अवज्ञा केली आणि पवित्र आत्म्याला त्रस्त केलं. इथे आपण बघतो की त्या लोकांना त्याने लाल समुद्र पार करून आणून त्यांना जशा प्रकारे त्यांचं जीवन व्यवस्थित केलं, मरुभूमीमध्ये त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या कपडे कधी त्यांचे जीर्ण झाले नाहीत, त्यांचे चपला कधी खराब झाल्या नाहीत. त्यांना जिथे मानना पाहिजे होता मानना दिला, मटण पाहिजे होतं मटण दिलं. त्यांना सर्व प्रकारचा सांभाळ केला, सगळं त्यांच्या जीवनामध्ये दिलं. सर्व काय त्यांचे लाड लाड पुरवले, सर्व त्यांच्या जीवनामध्ये केले, वाटचाल केली, मार्गदर्शन केलं. आणि पुढे आल्यानंतर आपण असं वाचतो की त्यांनी तिथे काय केलेलं आहे, त्यांचा त्या पवित्र आत्म्याला त्यांनी आपण बघितलं की त्यांनी खिन्न केलेलं आहे. खिन्न केलं हे कशामुळे झालंय, तर याचं कारण आहे बंडखोर. त्यांची कुरकुर, त्यांची जी प्रवृत्ती आहे, कुरकुर करणे आणि तक्रार करणे, याचाच अर्थ काय करणे, बंडखोर करणे. ह्या बंडखोर वृत्तीमुळे आपण बघतो की पवित्र आत्मा फार खिन्न होऊन जातो, दुखी होऊन जातो. आणि आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण अशा प्रकारे जर कुरकुत करत राहिलो, समजा आपण मंडळीमध्ये आहे आणि मंडळीमध्ये काही गोष्टी आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या मनाविरुद्ध चाललेल्या आहेत, मला कुठे स्थान मिळत नाही, माझ्या माझ्या मानाचं कुठेतरी मला ठेस पोहोचत आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण कुरकुर करतो आणि अशा प्रकारे जेव्हा आपण तक्रार करतो, तर तो एक बंडखोरीचा प्रकार होतो. आणि इथं आपण असं बघतो की इस्रायल लोकांनी त्या वेळेस त्या पवित्र आत्म्याला आपण बघतो खिन्न केलेलं आहे. आणि असं जेव्हा या गोष्टी आपण इथं बघतो, तेव्हा असं लक्षात येतं की आपण त्या पवित्र आत्म्याच्या विरुद्ध नुसतं खिन्न करून नुसतं तेवढंच राहत नाही, तर आपण त्याच्या विरुद्ध पाप करतो, त्याला आपण दुखी करतो. प्रियानो, हा पवित्र आत्मा आपल्याला प्रत्येक सेकंड मध्ये चालवायचा प्रयत्न करतो. प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड मध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याला आपल्याला माहिती आहे की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा पाऊल ना सिलास हे जेव्हा कष्टात होते, त्या जेलमध्ये होते, त्या जेलमध्ये असताना, त्या कष्टात दुःखात असताना सुद्धा ते का बरं आनंदाने गाणे गात होते, का बरं ते प्रभूची स्तुती करत होते, का बरं ते सदा सदा सर्व का धन्यवाद देत होते, का पाऊल म्हणतो की सदा सर्व का धन्यवाद करा. प्रियानो, याचं कारण एकच आहे की तो पवित्र आत्मा आहे. तो पवित्र आत्मा जो आपल्याला उत्तेजन देतो, मार्गदर्शन करतो की तुम्ही आता प्रभूजवळ धावा करा, तुम्ही प्रभूला हाक मारा, तुम्ही प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा, महिमा करा. हा पवित्र आत्मा आपल्याला उत्तेजन देत असतो. हा सगळी जमीन तयार करत असतो आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी सर्व करण्यास समर्थ असतो. आणि जर आपण ह्याच पवित्र आत्म्याला जर खिन्न केलं, तर हा पवित्र आत्मा कुठलंच कार्य करायला आपल्याकडे धजणार नाही. तो एक कबुतरासारखा आहे. कबुतराला जरा असा भूर करून केलं तो उडून जाईल, है ना. तसं आपण करतोय की त्याला काय करतोय आपण, तू शांत बस, शांत बस. बऱ्याच वेळा आपण म्हणतो कुठली गोष्ट आपण आपल्या जर मुलाला सांगितलं की जाऊन बाजारामधनं काहीतरी घेऊन ये बाळ, तर तो मी नाही आणणार. मग परत थोड्या वेळाने सांगितलं, अरे जर बाळ तू जरा काही हे गोष्टी घेऊन ये, नाही मी नाही जाणार. असं जर तो मुलगा मरत राहिला, तर ते आई वडील काय करतील, आई वडील तिसऱ्या चौथ्या वेळेस धरतील का त्या मुलाला सांगायला. चार माणसं आले आणि जर चार माणसांमध्ये सांगितलं जा मुला तू जरा हे घेऊन ये, तर तो तो मुलगा जाईल, जाणार नाही हे त्यांना माहित, म्हणून ते काय करतील, ते
दुःखाने त्या मुलाला सांगणारच नाही. जर अशा प्रकारे आई-वडिलांना दुःख जर होत असेल, जर तो मुलगा ऐकत नसेल, तर तशाच प्रकारे आम्ही जेव्हा पवित्र आत्म्याच्या गोष्टी ऐकत नाही, तर त्या पवित्र आत्म्याला दुःख होतं. आणि त्या पवित्र आत्मा ज्या गोष्टी करायला सांगायच्या आहेत, जे मार्गदर्शन करायचं आहे, जे वर्तमानमधल्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या भविष्यकाळाच्या गोष्टी जसं मार्गदर्शन करून प्रभू येशू ख्रिस्ताची योजना पूर्ण करायची आहेत, त्या गोष्टी जर सांगायचा प्रयत्न करतो आणि आम्ही अशा प्रकारे त्या आत्म्याला खिन्न करतो, "तू शांत बस, आम्हाला समजतं काय करायचं, आम्ही करू." तर तो पवित्र आत्मा काही करू शकत नाही. आणि आमच्या बंडखोरीमुळे, आमच्या तक्रार आणि आमच्या कुरकुरूमुळे तो पवित्र आत्मा त्या गोष्टी करू शकत नाही. तर ही झाली प्रियानो दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघितली अवज्ञा करणे. त्यानंतर आपण बघतो की काही तिसरी गोष्ट आहे जी अविश्वासाची. आपण ज्या प्रेषितांचे कृत्य जेव्हा वाचतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण 7वा अध्याय वाचतो आणि 51 वचन वाचतो त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे, "अहो ताठ मानेच्या लोकांनो, हृदयाची व कानाची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता." तिथं पुढे असं पण म्हटलंय इब्री लोकास पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 19 वचनामध्ये, यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत आले नाही. प्रियानो, आपण असं बघतो की ह्या लोकांना या अविश्वासामुळे आणि त्यांच्या ताठ मानेने या पवित्र आत्म्याला त्यांनी काय केलेलं लांब केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना इथे आत आलं नाही. जिथे कनान देशामध्ये त्यांना जायचं होतं, जी योजना परमेश्वराने त्यांच्यासाठी करून ठेवली होती, त्या जागेमध्ये त्यांना जाता आलं नाही. प्रियानो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला तारण दिलेलं आहे. आमचा प्रवास सुखरूप करून त्याला त्याच्या प्रतिमेसारखं बनवून त्याला स्वर्गात आणायचं आहे. ही वाटचाल पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि ह्या पवित्र आत्म्याला आम्ही अविश्वास दाखवू शकत नाही. जर अविश्वास दाखवला तर आम्ही त्याच्या विरुद्ध पाप करतो आणि अशा प्रकारे पाप केल्यामुळे आमच्या प्रत्येक वाटचालीमध्ये अशा प्रकारे व्यत्यय येतो, जो प्रभू येशू ख्रिस्ताला नको आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, "हे करू नका. तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला क्षमा होणार नाही." बाकी सर्व गोष्टींमध्ये क्षमा होईल. पवित्र आत्म्याला तुम्ही काय करू नका. त्याला तुम्ही अशा प्रकारे अविश्वास दाखवू नका. त्याला तुम्ही खिन्न करू नका. त्याला तुम्ही तुम्ही बंडखोरी करून दुःख देऊ नका. आणि अजून एक आम्ही अशी गोष्ट बघतो पुढे गेल्यानंतर प्रियानो, की पवित्र आत्मा जो आहे, त्या पवित्र आत्म्यामध्ये आपण असं बघतो, प्रेषितांची कृत्ये त्याचा 5वा अध्याय आणि त्याचा पहिला वचन ते 19 वचन मध्ये आपण असं वाचतो, की "तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी, म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे?" प्रियानो, ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण नेहमी ऐकतो आणि वाचतो. तिथे 2 जणांबद्दल सांगितलं आहे. त्यांचे पती आणि पत्नी, हनन्या आणि सफीरा. प्रियानो, ह्या दोघांच्या बद्दल आपण जेव्हा वाचतो, त्यांनी त्यांच्या बंधूजनांना फसविण्याच्या नादामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी पवित्र आत्म्याला फसवलेलं आहे. त्यांच्याकडे काय जी धनसंपत्ती आली, त्यांनी काय जे विकून वगैरे जो काय पैसा आणला, तो पैसा काय करायचा होता? ठीक आहे, त्यांना जेवढा द्यायचा होता, तर त्यांनी काय एकमत घेऊन त्या आपल्या बंधुजनांना सांगितलं असतं, की "बाबा आमच्या मनामध्ये आहे, आम्ही ₹100 मिळालेले आहेत, ₹50 आम्ही ठेवतो, आम्हाला ₹50 द्यायचे आहे आणि आमची अशी इच्छा आहे, तसे विचार विनिमय करून सगळं दिलं असतं." पण त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला आहे, की आम्ही खूप आत्मिक आहोत, आम्ही खूप स्पिरिच्युअल आहोत, आम्हाला खूप काय कळतं. ते गोष्ट त्यांनी काय केलं दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही खूप धार्मिक आहोत आणि ह्या धार्मिकच्या नादामध्ये आपण बघतो, की त्यांनी इकडे गोष्ट फसवायचा प्रयत्न केलाय. काय केलेलं आहे त्यांनी? त्यांनी पवित्र आत्म्याशी लबाडी केलेली आहे. दुसऱ्यांना दोष आहे ना, आपण काय बघतो दोष देण्याचा प्रयत्न केलेला आहे. है ना? म्हणून आपण बघतो, की पवित्र आत्म्याशी लबाडी करणे पण फार मोठं पाप आहे. त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं असतं, विचारमय म्हणून सगळं केलं असतं. पण त्यांनी हेच दाखवायचा प्रयत्न केला, की "अरे बापरे! आम्ही आत्मिक आहोत." है ना? आणि जे आत्मिक गोष्टीमध्ये असा दाखवायचा प्रयत्न केला, की ह्या सर्व गोष्टी आम्ही चांगल्या करत आहोत, पण त्यांचा गुप्त दोष त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पवित्र आत्म्याला हे बिलकुल आवडत नाही. पवित्र आत्मा हे सहन करत नाही. पवित्र आत्मा काय करणार जर अशा प्रकारे त्याच्याशी लबाडी केली? पवित्र आत्म्याला एक गोष्ट आपल्याला कळायला सांगतो. जर एका बंधूला आपल्याला काहीतरी देणगी द्यायची जर पवित्र आत्म्याबरोबर आपल्याला सांगतो आणि आपण ज्याच्या विपरीत करतो, उलट करतो, हे लोकांना दाखवून द्यायचा प्रयत्न करतो, की मी काहीतरी खूप चांगलं करतोय. पण मागे आपण बघतो, की या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, लबाडीच्या केलेल्या आहेत. म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारे लबाडी करतो, लक्षात ठेवलं पाहिजे, की दावीदने पण एक वेळेस अशा प्रकारची लबाडी केलेली
एक वेळेस त्याने काय केलं, एक मोठं लबाडी म्हणजे त्यांनी काय केलं की त्याने एका मोठं पाप केलं. त्या पाप केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मी पवित्र आत्माबरोबर लबाडी केली. म्हणून आपण असं म्हणतो बघतो की जेव्हा त्याने स्तोत्र संहिता 51 लिहिलं, त्या 51 मध्ये त्याने आपण बघतो की तो म्हणतो, हे देवा, माझ्या ठाई तू शुद्ध हृदय उत्पन्न कर. आणि तेवढंच नाही, तर आपण असं बघतो की तो हे पण म्हणतो की हे देवा, माझ्यापासून पवित्र आत्मा तेवढा काढून घेऊ नको. काही पण कर, पण पवित्र आत्मा काढून घेऊ नको. प्रियानो, पवित्र आत्मा त्यावेळेस यायचा जायचा, पण आज प्रभूने आपल्याला पवित्र आत्मा कायमस्वरूपी आपल्या मध्ये दिलेला आहे. आणि आपल्याकडे ही सगळी सोय असताना सुद्धा आपण अशा प्रकारे जर या पवित्र आत्म्याशी लबाडी करत असेल, तर किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. तिथे आपण बघतो दाऊदच्या लगेच लक्षात आलं की अरे, मी हे काय केलेलं आहे. जर पवित्र आत्मा माझ्यातून निघून गेला, तर देवाच्या गहन गोष्टी मला कशा समजणार आणि देवाकडे प्रार्थना आराधना करण्यासाठी मी कसं जाणार. कारण की पवित्र आत्माच माझ्यामध्ये ते कार्य करणार आहे आणि ते त्याच्याद्वारेच मी काय करणार आहे, मी काय करणार आहे, देवाची स्तुती करणार आहे, आराधना करणार आहे. म्हणून अशा प्रकारे लबाडी पवित्र आत्म्याशी करणे फार मोठी भयानक गोष्ट आहे, ज्याच्याद्वारे आम्ही प्रभूला काय करू, दुःख देऊ, पवित्र आत्म्याला दुःख देऊ, आणि प्रभू म्हणतो मी याची क्षमा करणार नाही. नंतर आपण असं बघतो की या काही गोष्टी, एक उदाहरण बघतो की जो गेहजी होता तो संदेशच्या बरोबर राहून बऱ्याचशा देवाच्या गोष्टी आपण बघतो करत होता, त्याच्यामध्ये चालत होता. पण जेव्हा तो खोटं बोलला, है ना, आपण बघतो त्याला काय लागलेलं आहे, त्याला कोढ झालेलं आहे. पवित्र आपल्याला माहित नाही, काही गोष्टी असतात, है ना, मिर्याम आणि ॲरोन आणि आपण मोशेबद्दल पण ऐकतो, एकत्र राहत असताना नुसतं त्यांच्या देवावरच्या सहभागितेवरनं गोष्टीवरनं वाद झाला म्हणजे मनामध्ये अशा प्रकारची कुरकूर आली, है ना, त्यांच्या प्रकारामध्ये तक्रार आली आणि त्यांनी आपल्या भावाविरुद्धच अशा प्रकारे आत्मिक गोष्टीमध्ये वाद निर्माण केला. प्रियानो, त्याचा आपण दंड आपण बघितला की कशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या गोष्टीमध्ये अशा प्रकारचं लबाडी करण्यामध्ये किती मोठा प्रॉब्लेम आहे, किती मोठा प्रॉब्लेम आपण ते लक्षात येत नाही. पण प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. सर्व गोष्टींची क्षमा होईल, पण पवित्र आत्म्याला तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे पापामध्ये पाडून तुम्ही पाप करू नका, जेणेकरून पवित्र आत्मा आपल्यापासून दूर होईल. अजून आपण पुढे जर बघितलं तर काही गोष्टी आपण बघतो की पवित्र आत्म्याला विझवणे पण ही एक फार मोठी पाप आहे. जेव्हा आपण पहिले थेसलोनियनचं पत्री वाचतो आणि त्याचा 5वा अध्याय, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये सदैव आपली वाटचाल करण्यासाठी, आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद दुःखामध्ये आपल्याला वरती आणण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त जवळ आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्याच्या चरणी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी येऊया, की रोज ही प्रार्थना प्रत्येक समय आमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये मला चालवण्यासाठी प्रभू मला सहायता मदत कर. ही प्रार्थना आमच्या सदैव अंतःकरणात राहण्यासाठी आणि करण्यासाठी प्रभू आम्हाला सर्वांना सहायता मदत करो.